हॅलो मंडळी, राम राम, जय खानदेश सगळ्यांना. तर तुम्हाला मी मागे म्हटलंच होतं की माझं माहेर जे आहे गुजरातचं. तर मला गुजराती वस्तूंची पण खूप आवड आहे, जसं की खमण ढोकळा, ईदडे, आलूपुरी वगैरे असंच. तर म्हणून म्हटलं चला आज काहीतरी परत गुजराती बेत करूया. आणि कालचा उपवास असल्यामुळे आज म्हणजे असं नको नको वाटत होतं सगळं काही करायला. लेट पण उठलो जरा, आणि त्यामुळे मग म्हणून म्हटलं, मुलांनी पण म्हटलं मम्मी आज खमण ढोकळा वगैरेच बनव. तर मग मी आज खमण ढोकळा बनवला होता. आणि हे जे तुम्हाला प्रीमिक्स मी दाखवते ते घरगुती पद्धतीने डाळ तांदळाचा वापर करून बनवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यावर कुठलीच मार्केटिंग वगैरे नाही आहे. तर ते घरगुती पद्धतीने तयार होतं. जे तुम्ही बाहेर 60 रुपये 70 रुपये पाव प्लेटमध्ये घेतात, फक्त 4 किंवा 5च पीस येतात. त्या तेवढ्याच पैशांमध्ये तुम्हाला घरगुती, तुमच्या घरात जर 4 व्यक्ती असतील किंवा 5 व्यक्ती असतील तर ते पोट भरून खातील एवढं ते प्रीमिक्स असतं. ते पण घरगुती आहे. तर ते बनवणं इतकं सोपं आहे ना, तुम्हाला काय सांगू. काही नाही, फक्त पॅकेट वगैरे फोडायचं, त्यामध्ये एक चिठ्ठी दिलेली असते आणि एक त्याच्यामध्ये टाकायला सोडा असतो. 10 मिनिटाचं प्रीमिक्स असतं. फक्त 10 मिनिटं त्याला भिजवून, आणि पाण्याचा माप पण एक परफेक्ट असतो. तुम्हाला जर एकच प्लेट करायचं असेल तर तुम्ही 1 कप पाणी वापरा. 2 प्लेट करायचं असेल तर 2 प्लेट पाणी वापरा. आणि ते झाल्यानंतर फक्त एक 5 मिनिटं त्याला राहू द्यायचं. आणि ते 5 मिनिटं ते पीठ भिजवून ठेवल्यानंतर जो तोपर्यंत पाणीला उकळी येते. पाणी उकडल्यावर ते प्लेटमध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं त्याला प्लेटमध्ये ठेवायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये बबल्स राहणार नाही. म्हणजे ते फ्लफी होईल. बबल्स जर नाही राहिले तर ते फ्लफी होईल. आणि मग त्यानंतर ते स्टीम करायचं 10-15 मिनिटं. स्टीम झाल्यानंतर मग त्याला बाहेर काढायचं. ते स्टीम होईल तोपर्यंत आपण त्याची एक चटणी, त्याच्यासोबत खाणारी चटणी आणि फोडणीला लागणार एक सारण तयार करून घेऊ. तर सारण तयार केले तुम्ही पाहू शकता. आणि चटणीसाठी मी इथं 1 ते 1.5 चम्मच बेसन पीठ घेतलंय, त्यामध्ये अर्धा निंबू पिळला आहे. आणि गरजेनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकता थोडीशी, आणि थोडं अर्धी चम्मच असं एवढं मीठ टाकायचं. आणि ते अशा पद्धतीने दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्या. त्यासोबत खायला खूप टेस्टी लागतं, खूप छान लागतं. आणि पाहू शकता तुम्ही ढोकळा किती छान तयार, म्हणजे किती छान तयार झाला, एकदम फ्लपी असा. आणि यात पण तुम्ही त्याचे जे फोडणी तयार केली त्याच्यात साखर पण तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता. तर कसा झाला होता आजचा ढोकळा, नक्की कमेंट करून सांगा. या मग खायला खमण ढोकळा. चला तर मग पटकन फॉलो करा माझ्या चॅनलला.